सुप्रीम कोर्टामध्ये महापालिका निवडणुकीसंबंधी उद्या सुनावणी होणार आहे। 3 वर्षांपासून रखडलेल्या आहेत महानगरपालिका तसंच जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि त्या संदर्भातली ही एक महत्त्वाची अशी घडामोड असेल। महापालिकांमध्ये प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरनं सरकारचा युक्तिवाद उद्या होईल। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती N.K. सिंगांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। कार्यतालिकेवरती 29व्या क्रमांकावरती महानगरपालिका निवडणुकीसंबंधी सुनावणी होणार आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात अधिक माहिती घेऊया। निलेश, बहुप्रतीक्षित महापालिका निवडणुकांसंदर्भामध्ये उद्या महत्त्वाची सुनावणी आहे आणि याच्या माध्यमातून कुठेतरी पुढचं पाऊल या निवडणुकांच्या दिशेने टाकलं जाईल असं वाटतंय का? पूर्वी मागच्या अनेक दिवसांपासून राजकीय पक्षांनी आता पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला तयारी सुरू केली आहे। मात्र हा संपूर्ण विषय जो आहे तो सध्या कोर्टामध्ये पेंडिंग असल्यामुळे अद्याप या संदर्भात कुठलाही निर्णय होऊ शकलेला नाहीये। मात्र उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं सुनावणी आहे आणि त्या सुनावणीमध्ये आता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। राज्य सरकारच्या वतीनं महापालिकातील प्रभाग रचनेच्या मुद्द्यावर युक्तिवाद देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे जर उद्या या संदर्भात काही महत्त्वाचा निर्णय आला तर लवकरच महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पडघम वाजताना आपल्याला पाहायला मिळतील। साधारणपणे लगेच जर निर्णय झाला उद्याच तर साधारणपणे पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये निवडणुकांची पडघम वाजताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं या निकालाकडे लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। उद्याचं जे प्रकरण आहे ते न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती N.K. सिंग यांच्या खंडपीठापुढे 29व्या क्रमांकावर सुनावणीसाठी येणार आहे। धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। थोडक्यात उद्या कशा पद्धतीने सुनावणी होते यावरती पुढची दिशा ठरण्याची शक्यता आहे। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।